धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची या मोर्चामधून मागणी केली जाणार आहे। धाराशिवमधील मोर्चेकरांशी याबाबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। आपण पाहू शकतो या ठिकाणी हा मोर्चा येणार आहे। सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। बार्शी नाक्यापासून सुरू झालेला हा मोर्चा दुपारी साधारण 1 वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणार आहे। आपल्यावर या सगळ्या मोर्चाचे आयोजक आहेत। मला तुम्ही सांगा, मोर्चाची नेमकी काय तयारी आहे? हा मोर्चा धाराशिव येथील राजमाताजी जवळ चौकातून निघणार आहे। तिथून संत गाडगेबाबा चौक इथे तिथून संत आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथून कलेक्टर ऑफिस इथे येणार आहे। हा मोर्चा आतापर्यंतच्या मोर्चापैकी आगळावेगळा असेल। येथे सर्व जाती सर्व संघटना मिळून या मोर्चाचं आयोजन केलं आहे। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दोन्ही खुन्यांना शिक्षा व्हावी अशी ही आहे। नेमकी मागणी काय आहे? आमची अशी मागणी आहे की ह्या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी जलद कोर्टाच्या माध्यमातून लवकरात लवकर या मारेकऱ्याला खुन्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। या घटनेला जवळपास 1 महिना उलटला तरी या घटनेतील सर्वच्या सर्व आरोपी अटक झाले नाहीत। त्यांना अटक करावी आणि या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी अशी या आंदोलकांची मागणी आहे। ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, धाराशिव।